शिवराय जय शंभूराज। आज 15 मार्च 2025 रोजी कराड आगाराच्या आउटगेट समोर शेजारी आमच्या काही मागण्यांसाठी उपोषण सुरुवात करीत आहोत। कराड आगार सातारा जिल्ह्यातील सगळ्यात जास्त देणारं महसूल गाव असून त्या कराड आगाराला नवीन बसपैकी एकही बस दिली गेली नाही, परंतु ज्या आगारांना आवश्यकता नाही अशा आगारांना 10 बसेस ह्या जिल्ह्यात वाटप झालेलं आहे। मग ह्या तालुक्यानं कुठला अन्याय सहन करायचा आणि कशासाठी सहन करायचा? आज विद्यार्थिनी वयोवृद्ध तसेच रुग्ण यांचे जवळपास दररोज नाही म्हणलं तर ह्या एस टी आगारातून 40,000 प्रवासी प्रवास करत असतात आणि त्यांची गैरसोय ज्या कोरोनाच्या काळाच्या अगोदर ज्या आगारात 110 बसेस होत्या त्या आगारामध्ये आत्ता 70 बसेस आहेत। त्यामध्ये सुद्धा रस्त्यावर बस बाहेर पडली कधी बंद पडेल याची शाश्वती नाही। अशा अवस्थेत असताना शासनानं खरं वाटतं की ह्या आगाराला 50 बसेस द्यायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे। आणि पिण्याचं पाणी तसंच इथं महिला स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी 5 रुपये त्या महिलांच्याकडून घेतलं जाते। तिथं लिहिलेलं होतं विनामूल्य सेवा, परंतु तिथं देखील पैशाचा बाजार सुरू आहे। अशा अवस्थेत ह्या कारणासाठी आम्ही आज उपोषणाला इथं सुरुवात केली आहे। जोपर्यंत ह्या आगाराला बसेस मिळत नाहीत तोपर्यंत आमचं हे अमरण उपोषण चालू राहील।